नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे राज्यातली विशेषतः नाशिक मधल्या लोकांना दिलासा देणारी काहीशी, कारण की 1 जून पासून नाशिकची विमान सेवा सुरू होणार आहे। ओझर विमानतळावरून अहमदाबाद आणि हैदराबादसाठी उड्डाणं होणार आहे। त्यामुळे ज्यांना या ठिकाणी कामानिमित्त जायचं असेल त्यांच्यासाठी ही खरोखरच खूप चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे। ओझरहून आता अहमदाबाद आणि हैदराबादसाठी 1 जून पासून उड्डाणं सुरू होणार आहेत। ऑनलाईन बुकिंग यासाठीचं खुलं झालंय। 160 आसनी बोईंग विमान असतील। उडान योजनेअंतर्गत 50% जे सुरुवातीला येतील त्या प्रवाशांना सुरुवातीला येणाऱ्या प्रवाशांना 50% सवलत सुद्धा देण्यात येणार आहे। फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे आणि ते पालन केल्यानंतरच या विमानांना उडायची परवानगी दिली जाईल। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, खरोखरच महत्त्वाची बातमी आहे ही आणि सकारात्मक, नाशिक जिल्ह्याचा वाढता आकडा बघता दुसरीकडे ही एक दिलासा देणारी सकारात्मक बातमी अशी म्हणावी लागेल। नक्कीच केतकी, आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने नाशिकमध्ये फैलावतोय, 900च्या वरती पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे, तर दुसरीकडे त्याच वेळेस व्यवहार आणि व्यापारी ह्या दोघही गोष्टी जशा ठप्प झालेल्या आहेत त्यांना पुन्हा चालना मिळावी याकरता म्हणून जे विशेष नियम केले जात आहेत, विशेष काळजी घेतली जाते, काही व्यवसाय सुरू केले जात आहे, या सगळ्या घडामोडींमध्ये विमान सेवा जी सुरू होते हैदराबाद आणि अहमदाबाद ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। 160 आसनी बोईंग विमान आता या विमान सेवेमध्ये 1 जून पासून पुन्हा एकदा सुरू होत आहे। खरं तर आधी 70 प्रवाशांचं होतं, पण आता फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्याच नियमांचं पालन करायचं आहे, म्हणून यामुळे विमानाची साईज सुद्धा वाढली आहे। बोईंग विमान आहे, 160 आसनी आहे आणि विशेष म्हणजे की उडान योजनेअंतर्गत 50% प्रवाशांना सवलत सुद्धा दिली जाते। शुक्रवार पासून बुकिंग सुरू झालंय, काल रात्रीपासून, आणि त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतो आणि यामुळे पुन्हा एकदा व्यापारी वर्गाला एक मोठी चालना मिळू शकते, कारण हैदराबाद आणि अहमदाबाद या दोघांची असलेला व्यापारी वर्गाचा कनेक्ट हा खूप मोठा मानला जातोय। केतकी, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर जसं प्रशांत बाग यांनी सांगितलं तसं नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा चिंता वाढवणारी आहे, कारण 902 वर आता हा आकडा गेलाय। गेल्या 24 तासात 12 नवे रुग्ण आढळलेले आहेत। जिल्ह्यातल्या कोरोना बळींची संख्या 46 झाली आहे आणि यामध्ये मालेगावमधले सगळ्यात जास्त बळी गेलेत, म्हणजे 46 पैकी 43 बळी मालेगावमधून गेलेत, तर नाशिक शहरातून 3 बळी गेलेत। मालेगाव, निफाड आणि मनमाडमध्ये हे नवे रुग्ण सापडलेले आहेत। मालेगाव अजूनही हॉटस्पॉट कायम आहे। एकूण जी संख्या आहे 900च्या वर, त्याच्यापैकी 702 संख्या फक्त एकट्या मालेगावमध्ये आहे। जिल्ह्यातल्या नाशिक, मालेगावसह सिन्नर, चांदवड, येवला, सटाणा, दिंडोरी, निफाड आणि मनमाड या 9 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे। आरोग्य यंत्रणांना मात्र एक मोठा दिलासा याचा मिळालाय, कारण येवला, बागलाण आणि देवळाली कोरोनामुक्त झाले। सगळ्या रुग्णांना इथले डिस्चार्ज देण्यात आला, यामध्ये आर्मी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। नाशिक जिल्ह्यात मिळून आतापर्यंत 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि 202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नाशिक जिल्ह्याची आकडेवारी तर नक्कीच काळजी वाढवणारी आहे, पण मालेगावची आकडेवारी, विशेषतः जी मृत्यूंची संख्या आहे खूप मोठी, ती खरोखरच धडकी भरवणारी आहे। काय आणखी निर्बंध घातले गेले आहेत का, किंवा काय कडक उपाययोजना केल्या जात आहेत तिथे? इतकी जर का पूर्ण राज्याचा आपण विचार केला, आणखी राज्याच्या सगळ्याच महानगर आणखी शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणखी लोकसंख्येच्या निकषांवर जर का विचार केला तर मालेगावची परिस्थिती ही क्रमांक 1 ला दाहक मानली जाते। बेसिकली मालेगावमध्ये लॉजिस्टिकल प्रॉब्लेम्स बरेच आहे। जवळपास 3.5 लाख पॉवरलूम इंडस्ट्री मालेगावमध्ये आहे, आणखी या पॉवरलूम इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे आहेत अस्थमा, टीबी याचे पेशंट असतात आणि याचमुळे या ठिकाणी प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढतोय। छोट्या घरामध्ये अनेक लोक राहतात, त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अत्यंत तारेवरची कसरत चालू आहे। जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं सातत्याने मालेगावला लक्ष देणं, जाणं, बैठका घेणं, ग्रामीण भागाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ताकदीने सगळ्या ग्रामीण भागाचा, तालुक्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून काम करणं, ही तारेवरची कसरत प्रशासकीय यंत्रणांची अत्यंत मोठी चालू आहे। अजूनही रुग्णसंख्या वाढ होते, त्याचबरोबर मृत रुग्णांमध्ये वाढ होते। 43 मालेगावमध्ये आतापर्यंत बळी गेलेले आहेत आणि ही खरोखर चिंतेची बाब आहे। पण आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टींना अटकाव करता येईल, रोखता येईल, ती प्रयत्न जरी सुरू असले तरी स्थानिकांचं सहकार्य हे अत्यंत महत्वाचं असतं। ते हवं त्या प्रमाणात मिळत नाहीये। येत्या 25 तारखेला रमजान आहे, या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या उपाययोजना प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून केल्या जात आहेत। मुल्ला, मौलवी, शहरे खतीब यांच्या जोडीनं सुद्धा लोकांना आवाहन केलं जातंय, अवेअरनेस केला जातोय, पण नेमका प्रतिसाद कसा मिळतो हे 25 तारखेला स्पष्ट होईल। यंत्रणांची धावपळ सुरू असली तरी लोकांचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं खरंय। अगदी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा असेल,
हे सगळे आपापल्या परीने खूप प्रयत्न करतायत, मात्र त्यांना गरज आहे ती सर्वसामान्य लोकांच्या साथीची आणि म्हणूनच गरज नसताना घराबाहेर अजूनही पडू नका असं वारंवार आवाहन केलं जाते. निर्बंध शिथिल झाले तरी विनाकारण घराबाहेर पडू नका, विनाकारण प्रवास टाळा, अशा अनेक सूचना केल्या जात आहेत आणि त्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढची बातमी आहे कोकणातून, कारण रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा संख्या वाढत चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आता पुन्हा आणखी 7 रुग्णांची भर पडली आहे, कारण 7 अहवाल पॉझिटिव्ह आलेत. आता रत्नागिरी जिल्ह्यात मिळून 132 रुग्ण झालेले आहेत. मिरजमधून जे 455 अहवाल मिरजला पाठवले होते त्यापैकी 448 अहवाल निगेटिव्ह आलेत. हा मोठा दिलासा असला तरी 7 अहवाल मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे. शिवाजी, खरं तर खूप मोठ्या संख्येने अहवाल निगेटिव्ह आले, हा खूप मोठा दिलासा आहे, पण हे जे 7 रुग्ण आढळले आहेत हे सुद्धा मुंबईहूनच आलेले आहेत का, किंवा मुंबई प्रवासाशी त्यांचं काही कनेक्शन आहे का? हा, हे सगळे रुग्ण मुंबईतून आलेले आहेत. यापूर्वीचे सुद्धा बरेचसे रुग्ण मुंबईतूनच आलेले आहेत. मुंबईकरांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. असं असलं तरी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये आता कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, परंतु त्यातल्या त्यात सर्वाधिक रुग्ण दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्यामध्ये आहेत. या 2 तालुक्यामध्ये अनेक जण यापूर्वी चालत आले होते किंवा चोरी छुपे आले होते. या 2 तालुक्यातल्या रुग्णांची संख्या त्यामुळेच वाढलेली आहे, कारण चालत येणाऱ्या लोकांचे जे रिपोर्ट आहेत ते यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या 2 तालुक्यावरती प्रशासनाला जास्त काम करावं लागणार आहे. यापूर्वी या ठिकाणी येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येत होतं, मात्र आता त्यांना थेट घरी पाठवलं जाते. त्यामुळे आता ग्रामीण भागातले जे आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्राची आता जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना एखाद्या शाळेत जर ठेवलं असेल किंवा समाज मंदिरात ठेवलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना तपासणी करावी लागते. त्यामुळे त्यांचं काम वाढलेलं आहे. असं असलं तरी ग्रामीण भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची ग्रामीण भागातली चिंता वाढलेली आहे. हे जे सगळे लोक आहेत ते मुंबईतल्या झोपडपट्टीमधून आलेले लोक आहेत किंवा सगळे कामासाठी गेलेले मुंबईत गेलेले लोक आहेत आणि ते मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ते आता घाबरून आपल्या गावाकडे येत आहेत. अगदी, आणि त्यामुळेच ही संख्या वाढलेली आहे, कारण गावाकडे आल्यानंतर सुद्धा तिथे अनेकांना लक्षणं जाणवत नाहीयेत किंवा त्यानंतर चोरी छुप्या मार्गाने जर ते पोहोचले असतील तर त्यांची तपासणी होऊ शकत नाही आणि त्यामुळेच कोकणातल्या विशेषतः रत्नागिरीतल्या किंवा दापोली मंडणगड इथल्या ग्रामीण भागामध्ये संख्या जास्त आढळते. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शिवाजी. पुढची बातमी गोव्याची आहे, कारण गोव्यात सुद्धा कोरोनाचा धोका वाढता आहे. गोव्यात आणखी 2 नवे रुग्ण सापडलेत. गोव्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 54 वर पोहोचली आहे. या सगळ्या रुग्णांवर मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेतून सुद्धा आता 46 गोमंतकीय गोव्यात दाखल झालेले आहेत. गोव्यात आपल्याला माहिती आहे, खरं तर गोवा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. कोरोनामुक्त राज्याचा मान सुद्धा गोव्यानं पटकावला होता. ग्रीन झोनमध्ये गोवा गेलं होतं, पण त्यानंतर मात्र प्रवासाचे निर्बंध शिथिल झाले आणि मग मुंबईहून जाणारे जे मूळ गावकरी आहेत त्यांच्यामुळे या संसर्गामध्ये वाढ व्हायला लागलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल पाटील. अनिल, हे 46 जण जे दक्षिण आफ्रिकेतून आले, साहजिकच त्यांची तपासणी वगैरेची काळजी घेतली जात असेल. गोव्यातली सध्याची परिस्थिती काय आहे? केतकी बरोबर आहे. प्रशासनाच्या वतीनं बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाच्या 3 चाचण्या, म्हणजे सुरुवातीला थर्मल होते, त्यानंतर रॅपिड होती आणि त्यानंतर मग व्हायरोलॉजी लॅबमध्ये होते. या 3 टेस्ट केल्या जातात. त्यांना क्वारंटाईन केलं जातं. त्याशिवाय पहिल्यांदा क्वारंटाईन केलं जातं. जरी पॉझिटिव्ह आले तरीही त्यांना सरळ हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि जरी निगेटिव्ह आली तरी त्यांना क्वारंटाईन केलं जातं. ही प्रक्रिया पूर्ण आहे. आता जे हे 46 प्रवासी आहेत, खलाशी आहेत प्रामुख्याने, हे जे आहेत हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहेत म्हणजे आणण्यात आलेले आहेत. हे डर्बन म्हणून जे एक शहर आहे त्या शहरामध्ये जवळजवळ भारताचे साधारणपणे 67 प्रवासी आणि खलाशी अडकलेले होते. यांच्यापैकी या सर्वांना अन्न खूप गरजेचं होतं. त्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू होते आणि यामध्ये 33 प्रवासी किंवा खलाशी हे गोमंतकीय होते. या 33 जणांना अन्न खूप गरजेचं होतं, त्यांना आणण्यात आलं आणि यामध्ये याशिवाय भारताची जी
अंटार्क्टिकावरती 2 सेंटर्स आहेत. या 2 सेंटर्समध्ये कार्यरत असलेले जे शास्त्रज्ञ आहेत, आपण नेहमी दक्षिण आफ्रिकेच्या मार्गेत या अंटार्क्टिका सेंटरवरती जात असतो आणि परतही त्याच मार्गे येत असतो. त्यामुळे भारताचे जवळजवळ 12 शास्त्रज्ञ दक्षिण आफ्रिकेमध्ये अडकून होते. त्यांनाही अन्न या गरजेचं होतं. सगळ्यांना त्यांनाही परत अन्न आणण्यात आलेलं आहे. धन्यवाद अनिल या सगळ्या माहितीबद्दल. गोव्यात सुद्धा आता काळजी तर घेतली जाते, कारण जसं आमचे प्रतिनिधी सांगतात तसं परदेशातून आणलेले हे खलाशी शास्त्रज्ञ यांची पूर्णपणे चाचणी घेऊन मगच त्यांना क्वारंटाईन केलं जाते आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया केली जाते. यानंतर आपण जाणार उस्मानाबादमध्ये कळंबमध्ये कोरोनामुक्त घोषित करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा रिपोर्ट नंतर पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आणि धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य यंत्रणेनं रुग्णाच्या या 2 रिपोर्टचा आधार घेऊन तिसरा रिपोर्ट येण्याआधीच या रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा दिला होता. एवढंच नाही तर फुलांची उधळण करून या कोरोनाबाधित पती पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण रात्री उशिरा त्यांचा तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मग मात्र आरोग्य यंत्रणांचं धाबदण आणलंय. खरोखरच काय या प्रकाराला म्हणावं हे कळत नाही, कारण की आपण ही जी दृश्य बघतोय या पती पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला, कारण पहिले 2 रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. पण इतकी घाई आरोग्य यंत्रणांनी का केली, कारण तिसरा रिपोर्ट येण्याआधीच त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आणि या दोघांचाही पती पत्नीचा रिपोर्ट तिसरा निगेटिव्ह आलाय. म्हणजेच हे दोघंही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र त्यापूर्वीच त्यांना फुलांची उधळण करून निरोप देण्यात आला होता. अर्थातच आरोग्य यंत्रणांच्या या घाईवर आता टीका होतीये. रिपोर्टची वाट न बघताच त्यांना डिस्चार्ज का देण्यात आला होता या असा सवाल आता विचारला जातोय. दोन रिपोर्ट्स आल्यानंतर तिसरा रिपोर्ट येईपर्यंत वाट बघणं आवश्यक होतं. मात्र त्यापूर्वीच या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. वर डिस्चार्ज देताना त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली आणि ज्या दिवशी डिस्चार्ज दिला त्याच रात्री या दोघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे या पती पत्नीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. अर्थातच आता सगळीकडनं टीका होतीये तिथल्या आरोग्य यंत्रणेवर की इतक्या घाईनं तुम्हाला डिस्चार्ज देण्याची गरज काय होती. पण तरी ही जी दृश्य आहेत ही या दोघांना डिस्चार्ज देतानाची दृश्य आहेत आणि त्यानंतर रात्रीच आलेल्या रिपोर्ट नंतर हे दोघंही जण ज्यांना डिस्चार्ज देऊन सोडलं होतं त्या दोघांनाही कोरोना असल्याचं स्पष्ट झालंय. आता अर्थातच हे दोघं जण घरी गेले असतील, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना भेटले असतील आणि अनेकांच्या संपर्कात आले असतील. म्हणजे आता त्या सगळ्यांची चाचणी होणं सुद्धा खूप आवश्यक आहे. सकाळी यांना फुलं उधळून डिस्चार्ज देण्यात आला आणि नंतर रात्री त्यांना हेच दोघं जण पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. कळंब तालुक्यातली ही घटना आहे. 3 जणांना इथे कोरोनाची लागण झाली होती. त्यातले हे दोघं जण पती पत्नी होते. यानंतर पुढची बातमी आहे धुळ्याची. धुळे जिल्ह्यात चिंता वाढवणारी बातमी आहे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून धुळ्यामध्ये रुग्ण आढळले नव्हते, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता मात्र धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची 100 पार झाली आहे. अवघ्या 12 तासात 21 जण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण आता रुग्णसंख्या झाली आहे 102. गेल्या 2 दिवसांपासून एकही रुग्ण सापडला नव्हता, त्यामुळे दिलासा मिळाला होता. पण अचानक 21 रुग्णांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाचं धाबदण आणलंय. धुळे जिल्ह्यातल्या या संख्येपैकी धुळे शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. पुढची बातमी आहे बीडमधली. बीड जिल्ह्यातल्या 7 अहवालांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि हा रुग्ण आष्टी तालुक्यातल्या धनगरवाडीतला आहे. तो मुंबईहून परतला होता अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या आता एकूण रुग्णसंख्या 38वर पोहोचली आहे. यामध्ये 30 जणांवर उपचार सुरू आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकानं कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातल्या 6 रुग्णांवर पुण्यामध्ये उपचार सुरू आहेत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, इथेच ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटूयात.